पालकांच्या 5 चुका ज्यामुळे मुलं अभ्यास टाळतात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांची मानसशास्त्रीय उत्तरे मिळतील. काही मुलं अभ्यासापासून दूर का पळतात? पालकांच्या कोणत्या चुका मुलांच्या अभ्यासावर परिणाम करतात? सतत ओरडल्यामुळे मुलांवर काय परिणाम होतो? तुलना केल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास का कमी होतो? मुलांना अभ्यासाची सवय कशी लावावी? पालकांनी मुलांशी कसे वागावे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. जीवनात प्रत्येक पालकाला आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा, चांगले गुण मिळवावेत आणि आयुष्यात यशस्वी व्हावे असे वाटते. पण अनेक वेळा पालक नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे मुलांचा अभ्यासाकडे असलेला रस कमी होतो. मानसशास्त्र सांगते की मुलांचा अभ्यासाकडे असलेला दृष्टिकोन हा त्यांच्या घरातील वातावरणावर खूप अवलंबून असतो. जर घरात सतत तणाव, दबाव आणि तुलना असेल तर मुलं अभ्यासापासून दूर जाऊ लागतात. आज आपण अशाच पालकांच्या 5 चुका पाहणार आहोत ज्यामुळे अनेक मुलं अभ्यास टाळू लागतात. नंबर 1. सतत तुलना करणे. अनेक पालक आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करतात. पहा तो किती अभ्यास करतो, तिचे किती चांगले गुण येतात. अशा प्रकारची तुलना मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम करते. मानसशास्त्र सांगते की सतत तुलना केल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्यांना स्वतःबद्दल कमीपणा वाटू लागतो. 2. सतत ओरडणे आणि रागावणे. काही पालक अभ्यासाच्या बाबतीत मुलांवर खूप रागावतात. तू कधीच अभ्यास करत नाहीस, तुझ्याकडून काही होणार नाही, अशा शब्दांमुळे मुलांच्या मनात भीती आणि तणाव निर्माण होतो. यामुळे अभ्यासाबद्दल प्रेरणा निर्माण होण्याऐवजी मुलं अभ्यासापासून दूर पळू लागतात. 3. मुलांचे ऐकून न घेणे. अनेक वेळा मुलांना काही अडचणी असतात. कधी विषय समजत नाही, कधी शाळेतील ताण असतो, कधी मित्रांमुळे मन विचलित होते. पण जर पालक मुलांचे ऐकून घेत नसतील तर मुलं आपल्या समस्या सांगणं थांबवतात. 4. फक्त गुणांवर लक्ष देणे. काही पालक फक्त गुणांकडे लक्ष देतात, पण मानसशास्त्र सांगते की फक्त गुणांवर लक्ष दिल्यामुळे मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होत नाही. अभ्यास हा समजून घेण्यासाठी असतो, फक्त गुणांसाठी नाही. आणि 5. प्रोत्साहन न देणे. मुलांनी थोडी प्रगती केली तरी त्याचे कौतुक करणे खूप महत्त्वाचे असते. जर पालक फक्त चुका दाखवत राहिले तर मुलांचा आत्मविश्वास कमी होतो, पण जर पालक मुलांना प्रोत्साहन देत असतील तर मुलांमध्ये अभ्यासाची प्रेरणा वाढते. जीवनातील महत्त्वाचा धडा. मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी फक्त नियम आणि दबाव पुरेसा नसतो. मुलांना समजून घेणे, त्यांच्याशी संवाद ठेवणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे अधिक महत्त्वाचे असते. जे पालक मुलांच्या भावना समजून घेतात ते मुलांच्या शिक्षणामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतात. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्या विषयावर लवकरात लवकर व्हिडिओ प्रकाशित करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की शेअर करा. मानसशास्त्र, विद्यार्थ्यांचे मन, अभ्यासातील समस्या आणि व्यक्तिमत्व विकासाबद्दल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. यासाठी आपल्या शिवचार्य काउन्सेलिंगच्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 7721824873 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. जर तुमच्या मुलांमध्ये मोबाईल व्यसन, अभ्यासात लक्ष न लागणे, आत्मविश्वास कमी होणे, राग किंवा वागणुकीत बदल अशा मानसिक समस्या दिसत असतील तर त्यावर गोळ्या औषधे घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.